गणपती बाप्पांना प्रिय असलेली चतुर्थी तिथी ही मंगळवारी आल्यास अंगारक योग बनत असतो. अत्यंत खास असा हा योग यावेळेला अधिक महिन्यामध्ये आलेला आहे. श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यामध्ये यंदा बरेचसे दुर्मिळ योग हे जुळून येत आहेत आणि त्यापैकी एक योग म्हणजे अंगारक योग. उद्या अंगारक विनायक चतुर्थी आहे. मंगळवारी जेव्हा विनायक चतुर्थी येते त्यावेळेला ती अंगारक विनायक चतुर्थी असते. विनायक चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी पृथ्वीवरील गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते. इतर वेळेला जरी आपण गणपती बाप्पांचे व्रत केले नाही, उपासना केली नाही आणि जर आपण अंगारक योगावरती उपवास केला किंवा व्रत केले तर त्याचे आपल्याला कित्येक पटीने जास्त फळ प्राप्त होत असते. त्यामुळे या अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण उपवास करू शकतो. तसेच गणपती बाप्पांची विधिवत पूजा सुद्धा करायची आहे. आपल्या आसपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. अधिक महिना हा श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो. अधिक महिन्यामध्ये दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आपण अंगारक योगावरती दानधर्म सुद्धा करू शकतो. तसेच आपल्या मुलांसाठी एके ठिकाणी आपल्याला फक्त एक नारळ अर्पण करायचं आहे आणि या अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये मात्र काही पदार्थ हे आपल्याला बनवायचे नाहीत. काही भाज्या खाणे आपल्याला टाळायचे आहे. कोणत्या भाज्या आपल्याला या दिवशी खायच्या नाहीत, तसेच आपल्याला मुलांसाठी एक नारळ कुठे अर्पण करायचं आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप सुद्धा नक्की द्या. उद्या 19 मेला मंगळवारी अंगारक विनायक चतुर्थी आहे. हा दिवस गणपती बाप्पांसाठी अत्यंत खास असतो. म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. त्यानंतर आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीची किंवा फोटोची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. तसेच बाप्पांना आपल्याला या दिवशी दुर्वा जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. नैवेद्य म्हणून गुळ खोबरे किंवा मोदक किंवा बुंदीचे लाडू आपल्याला अर्पण करायचे आहेत. बाप्पांची आरती करायची आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बाप्पांची विधिवत पूजा ही पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे करायची आहे. आपल्या आजूबाजूला जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला एक नारळ हा अर्पण करायचा आहे. आता हा नारळ आपल्याला कशा प्रकारे अर्पण करायचा आहे तर आपल्याला यासाठी एक नवीन नारळ घ्यायचा आहे. न सोललेला नारळ घ्यायचा आहे. इतर गोष्टींसाठी वापरलेला किंवा इतर पूजेमध्ये वापरलेला नारळ घ्यायचा नाही, तर नवीनच नारळ घ्यायचा आहे आणि एक लाल रंगाचं नवीन कापड घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे. थोडीशी खडी साखर किंवा गुळ खोबरे आपल्याला घ्यायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांना हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत. अक्षता अर्पण करत असताना ते आपल्याला कुंकवाने लाल करून अर्पण करायचे आहेत. तसेच जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर लाल कापडामध्ये आपल्याला नारळ जो आहे तर तो गुंडाळायचा आहे. त्यावरती आपल्याला 1 रुपया ठेवायचा आहे आणि ज्या 21 दुर्वा आपण घेतलेल्या आहेत तर त्या 21 दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत. त्या 21 दुर्वा 1 रुपया तर असं आपल्याला त्या नारळावरती ठेवायचं आहे. आपल्या ओंजळीमध्ये तो नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांची जी समस्या आहे तर ती बोलायची आहे. आपली लहान मुले किरकिरेपणा करत असतील किंवा हट्टीपणा करत असतील किंवा जी मुलं शिक्षण घेत आहेत तर त्यांना शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल किंवा ती मुले सुद्धा सतत किरकिरेपणा करतात, आपलं ऐकत नाहीत, व्यसनांच्या नादी लागलेली आहेत किंवा मुले नोकरी शोधत आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मूल जर नोकरी करणार असेल तर प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये जर प्रगती होत नसेल तर अशी मुलासंबंधीची जी समस्या आहे तर ती समस्या आपल्याला बाप्पांसमोर बोलून दाखवायची आहे आणि ही समस्या नष्ट करा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि तो जो नारळ आहे जो लाल कापडामध्ये गुंडाळलेला आहे तर तो नारळ दुर्वा तर हे आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. तसेच आपल्याला जर शक्य झालं तर आपल्याला या दिवशी 21 बुंदीचे लाडू, 21 मोदक तर हे सुद्धा गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. अधिक महिन्यामध्ये दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे आणि 33 या संख्येला म्हणजे 30 आणि 3 या संख्येला सुद्धा खूप महत्त्व आहे. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आपण जर गणेश मंदिरामध्ये गेलो तर उद्या अंगारक विनायक चतुर्थीच्या योगावरती 33 मोदक किंवा 33 बुंदीचे लाडू किंवा 33 बेसनाचे लाडू तर हे आपण त्या ठिकाणी ज्या व्यक्ती वगैरे आहेत
तर त्यांना हे वाटू शकतो. एकाच व्यक्तीला आपण 33 मोदक दिले तरी चालतील किंवा 33 व्यक्तींना एक एक मोदक दिला तरीसुद्धा चालेल. परंतु 33 या संख्येला अधिक मासामध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे 33च्या पटीमध्ये आपण उद्या अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी मोदक, बुंदीचे लाडू तर या स्वरूपामध्ये अन्नदान करू शकतो किंवा 33 खारीक, 33 सुपारी तर असं दान जे आहे तर ते आपण करू शकतो. 33 अनारशाचं सुद्धा दान करू शकतो. तसेच सर्व दानांपैकी दीपदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अधिक महिन्यामध्ये दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे 33 दिव्यांचं दान सुद्धा आपण गणपतीच्या मंदिरामध्ये उद्या अंगारक विनायक चतुर्थीच्या योगावरती जर केले तर आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होत असतात. आपल्याला काही पदार्थ घरामध्ये बनवणे हे सुद्धा कटाक्षाने टाळायचं आहे. जसं की मांसाहार, मद्यपान हे आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जर उपवास केला तर त्यामध्ये आपल्याला सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. आपण जे उपवासाचे पदार्थ बनवणार आहोत यामध्ये साधे मीठ न वापरता सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. जे रेडीमेड ज्यूस असतील, कोल्ड्रिंक्स आहे तर याचं सेवन आपल्याला करायचं नाही जर आपण उपवास करणार असू तर. त्याचप्रमाणे या दिवशी आपण जो काही नैवेद्य देवघरातील देवांना दाखवतो, जर आपण भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला तर ज्या काही आपण भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करायचा आहे. थोडक्यात काय तर आपल्याला सात्विक आहार घ्यायचा आहे. आपण उपवास केला नाही केला तरी चालेल, परंतु सात्विक आहारच आपल्याला घ्यायचा आहे. आपल्याला चुकूनही तामसिक अन्नपदार्थ जे आहेत तर ते ग्रहण करायचे नाहीत.